बातमी आहे शिरूर येथून। शिरूर शहरातील हुडको कॉलनीत भाडे तत्वावर राहत असलेल्या प्रमिला दिगंबर शिरसाट यांचे वीज कनेक्शन महावितरणने कट केले होते। ते जोडून मिळण्यासाठी त्यांनी अर्ज विनंत्या केल्या होत्या। त्यामुळे शिरसाट यांनी शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी शिरूरच्या महावितरण कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। तसे पत्रही त्यांनी महावितरणला दिले होते। त्यामुळे पोलिसांचाही बंदोबस्त होता। अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यावर काडीपेटीने पेटवून घेण्याआधीच कर्मचाऱ्यांनी काडीपेटी ओढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला। उपस्थित सर्वांनी मध्यस्थी करत संबंधित महिलेला कायदेशीर बाब समजावून सांगितल्यावर तोडगा काढत ती महिला शांत झाली। यावर प्रतिक्रिया देताना महावितरणचे अधिकारी म्हणाले, आम्ही कायदेशीर मार्गे कनेक्शन द्यायला तयार आहोत। त्यांनी तसे कागदपत्र सादर करावे। वैध कागदपत्रे दिली नाही तर आम्ही कसे कनेक्शन देऊ? नेमकं काय आहे हे प्रकरण हे प्रत्यक्ष संबंधित महिला तसेच महावितरणचे अधिकारी SV जाधव व महेश बेसुळके यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात। अर्ज द्या मला इथं की त्यांचा अर्ज आलेला आहे। घर मालक हा मयत आहे कसा आहे जे मला तुम्ही त्यांची मयत व्यक्तीचे मला अर्ज द्या तुम्ही। अहो मॅडम त्याचा मयत व्यक्तीने अर्ज केलाय का? मला सांगा तुमचंही लग्न झालेलं आहे, तुम्हाला मुलं बाळ असतील, तुमच्या नंतर तुमचा अधिकार कोणाला जातो? मग वारस लागल्यावर ना मी तुम्हाला घर मालक म्हणून नाही मागत आहे, घर भाडे करू म्हणून तुम्हाला लाईट मागते कायद्यानुसार। तुम्ही मला कायद्यानुसार मला लाईटपासून तुम्ही वंचित ठेवू शकत नाही। असं कुठला कायदा आहे मला सांगा। जर मी जर कायदा चुकीचा असतो मी तुम्हाला लिखित मला तुम्ही वंचित ठेवू शकत नाही। तुम्ही मला जे आता शिरसाट या महिलेने इथे आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलीस प्रशासन पण आलं, तर आपण आता त्याच्यात तोडगा काढला आहे। त्यांना काहीतरी सांगितलं पत्र आणायला, तर त्यांनी आता स्थगित केलं आहे। काय तोडगा निघाला? त्याच्यावर असा तोडगा निघालेला आहे की ॲक्च्युअल त्या जागेवर पोजेशन कोणाचं आहे, त्या जागेचे भोगवटादार कोण आहे याचा दाखला जे कोणी संबंधित प्रशासन आहे त्या खात्याकडून आम्हाला मिळवून देण्याचं आश्वासन जे प्रमिला शिरसाट मॅडमने दिलेलं आहे। आणि आमच्या लेवललाही आमच्या खात्याकडूनही नगरपालिकेला पत्रव्यवहार करून ॲक्च्युअली त्या जागेचे भोगवटादार कोण आहेत आणि कब्जेदार कोण आहेत याच्या संदर्भात माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल। तसं त्यांनी लिहून पण दिलं वाटतं। त्याप्रमाणे ते प्रमिला शिरसाट मॅडम यांनी त्यांचं आत्मदहन आंदोलन स्थगित करून हे कागदपत्राची पूर्तता करून आम्ही कनेक्शन घेऊ या संदर्भात तसं आश्वासित केलेलं आहे आणि त्याचं लेखी आम्हाला कळवलेलं आहे। शिरूर शहराअंतर्गत नियमानुसार MARCच्या आणि महावितरणच्या नियमानुसार जी वैध कागदपत्र या कार्यालयास शिरूर शहर शाखा कार्यालय येथे जमा केल्यानंतरनं तातडीने जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर वीज कनेक्शन देण्याचा आमचा मानस आणि प्रयत्न असतो। परंतु अवैध कागदपत्र किंवा मग वैध नसलेली कागदपत्र जमा करून किंवा मग आवश्यक असणारी कागदपत्र जमा न करता जर आपण वीज कनेक्शन मागणी केली तर त्यात कनेक्शन वैध कागदपत्र जमा करेपर्यंत देण्यास विलंब होतो किंवा मग देता येत नाही। वैध कागदपत्र जर जमा केली तर आपल्याला तातडीने कनेक्शन मिळून जाईल।